नमस्कार सर्वांना. मी तुमची शुभचिंतक मनीषा. आज एका गहऱ्या टॉपिकवर तुमच्याशी बोलणार आहे. ते म्हणजे आपलं मन, जे की आपल्या कधीच काबूत नसतं. तर आपलं मन इतकं चंचल आहे की आपण इतकी वर्ष त्याला समजून नाही घेत आहोत. त्याला काय हवं, काय नको कधी समजणार आपल्याला. तुम्हाला माहीत आहे त्याला काय हवं? ते खरेपणा, सच्चेपणा. आणि वावरत असतो आपण खोटे मुखवटे घेऊन. तुम्ही मला सांगा, आपल्या मनात अतीव दुःख आहे आणि आपण वरून खूप हसतोय. खरंच त्याला ते पटत असेल का? आतून नाही पटत. कारण तुम्ही दिवसातून एकदा किंवा दोनदा तसं करता, पण 98 वेळा तुम्ही त्या मनाच्या दुःखाचा पाडा म्हणता. म्हणजे तुम्ही दिवसातून 1-2 वेळा वरवर हसता समोरच्याशी बोलताना, आपलं जे आतलं दुःख आहे ते लपवता. पण 100 वेळा तुम्ही 2 वेळा असं करताल, पण 98 वेळा तुम्ही काय करता? त्याला आज जे चालू आहे ते 98 वेळा सुरू आहे. बाहेर 2 वेळाच तुम्ही हसलाय, तर त्याला 98 वेळा कळते की तुम्ही आतून दुःखी आहात. आपण माहित आहे का, आपल्या मनाला उल्लू बनवू शकतो. कसं? आता हा मुखवटा तर ठीक आहे, आपण कधी कधी ते आवश्यक पण असतं, कारण प्रत्येक वेळाच काय आपलं दाखवायचं दुःख, नाही का? तर मुखवटा ठीक आहे, पण तुम्ही खरं रिअलमध्ये तो मुखवटा जो चढवलाय तो अस्तित्वात आणू शकता. रोज आपल्या मनाला अफर्मेशन द्यायचं आहे की मी खूप सुखी आहे, आनंदी आहे, उत्साही आहे, ऊर्जावान आहे. हे झालं सेल्फ अफर्मेशन. सेल्फ अफर्मेशन म्हणजे काय? खात्रीपूर्वक सत्यविधान. तुम्ही रोज जर स्वतःच्या मनाला सांगितलं, मी खूप समाधानी आहे, मी खूप भाग्यशाली आहे, मी खूप आनंदी आहे, मी उत्साही आहे, काही महिन्यानंतर ते मन त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतं. कारण आपल्या मनाला रिपीटेड गोष्टी दिल्या, तर चांगल्या असो की वाईट, तो त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतो. मग आपल्या मनाला उल्लू बनवलं इतकं सोपं आहे, तर मग आपण ते उल्लू चांगल्या गोष्टीत का नाही बनवायचं? आपण त्याला मुखवटे चढवतोच आहे, पण मग रोज त्याला हा मुखवटा पण एक चढवूया, म्हणजे स्वतःला एक सेल्फ अफर्मेशन देऊया. मग ते आपल्या म्हणजे कॉन्शियसली जेव्हा करू, जरी मी आज दुःखी आहे किंवा अनहॅपी आहे, पण मी त्याला सातत्याने जर मी सांगितलं की नाही, मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी खूप भाग्यशाली आहे, हे जर तुम्ही सातत्याने कंटिन्यू त्याला सांगत राहाल, तर काय होणार आहे? काही दिवसांनी तो त्याच्यावर विश्वास ठेवेल. हा माइंडचा जो पॅटर्न आहे तो आपल्याला ब्रेक करायचा आहे. कारण प्रत्येक वेळी जेव्हा अशी काही कंडिशन येते की ज्याच्यात तुम्हाला अनइझी वाटतं, तेव्हा तुम्ही जे रिॲक्शन देता, ती रिॲक्शनच आपल्याला बंद करायची. कितीही म्हणजे वाटत असेल दुःखी किंवा अनहॅपी, तेव्हा त्याला आवर्जून सांगा. तसं नाही सांगता येत असेल ना, तर आरशासमोर जायचं आणि म्हणायचं, मी खूप आनंदी आहे, मी खूप आनंदी आहे, मी खूप आनंदी आहे. असं तुम्ही म्हणाल ना, तर ते काही दिवसांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला लागेल. आणि जेव्हा तुम्ही लो व्हायब्रेशनमध्ये जाल ना, तेव्हा तुम्हाला ते वाक्य आठवणार. कारण तसं प्रोग्रामिंग तुम्ही ते माइंडचं करत आहात आणि आपण करणार आहोत. एकदा का माइंडचं प्रोग्रामिंग तसं झालं, तुम्हाला तशी जेव्हा सिच्युएशन येईल लो फिलिंगची, तेव्हा तुम्हाला हे वाक्य आठवणार. कारण तो माइंडचा पॅटर्न होणार. जसा कम्प्युटरचा CPU, त्याच्यात एखादा आपण चुकीचं काही टाकलं, तो डायरेक्ट काय म्हणतो, एरर असं येतं ना, मेसेज येतो कम्प्युटरवर. सेम तशाच टाईप, जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला सातत्याने सवय लावाल की मी आनंदी आहे, मी आनंदी आहे, आणि जेव्हा तुम्ही लो फील कराल, तेव्हा तो प्रोग्राम स्टार्ट होणार, मी आनंदी आहे आतून, आणि तुम्ही लगेच आनंदी व्हाल. हा माइंडचा प्रोग्राम आहे आपलं माइंड कम्प्युटरपेक्षा सुपर फास्ट आहे. फक्त त्याच्यात एकच गोष्ट आहे की त्याला ती सवय लावायसाठी दररोज ज्याप्रमाणे आपण बाकीच्या सर्व गोष्टी करतो, ही पण गोष्ट रोज त्याला सांगणे आवश्यक असते. तुम्ही खूप सारे ब्लॉग, व्हिडिओज अफर्मेशनचे बघत असाल इन्स्टावर, यूट्यूबवर, फेसबुकवर. ते 1 दिवस 2 दिवस बघल्याने काहीच होणार नाही आहे.
त्याच्यात तुम्हाला रोज सातत्याने तुमच्या आयुष्यात जीवनात ते इम्प्लिमेंट करावं लागेल, तेव्हा तसं व्हायला लागेल. द सिक्रेट एक बुक आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की लाईक अट्रॅक्ट्स लाईक. म्हणजे काय, समोर आता एखादं भांडण होत आहे जोरदार. आता आपली कॅटेगरी अशी आहे, मी कोणाचं म्हणजे कोणाबद्दल नाही बोलत आहे, एक जनरल सांगते की समोरच्याचं भांडण पाहून जर तुम्हाला आनंद वाटत असेल, आसुरी आनंद म्हणतात त्याला, तर तुम्ही ते अट्रॅक्ट करता आयुष्यात. आणि समोरच्याची प्रगती पाहून जर तुम्हाला दुःख होत असेल, स्वतःला लो वाटत असेल की त्यांनी एवढं सगळं केलं मीच काहीच करत नाही, तर तुम्ही तेच अट्रॅक्ट करताय. म्हणजे काय, लाईक अट्रॅक्ट्स लाईक. तुम्ही जे लाईक कराल ते तुम्ही अट्रॅक्ट कराल. म्हणून समोरचा दुःखी आहे तर आनंदी नाही व्हायचं, त्याच्या दुःखात सामील व्हायचं. आणि समोरच्याची प्रगती होते आहे तर त्याच्या सुखात सामील व्हायचं, त्याचं दुःख नाही करायचं. आपण उलटं करतो नेहमी, त्याच्या दुःखात आनंदी आणि त्याच्या सुखात दुःखी. पण हे आपण करतो हे माहिती आहे, आपण अट्रॅक्ट करतो. त्याच्यामुळे ज्या भावना आहेत, जे विचार आहे आपले, ते नेहमी चांगलं ठेवायला पाहिजे. म्हणजे म्हणूनच म्हणतात की जसे विचार तशी सृष्टी, जशी दृष्टी तशी सृष्टी. ते त्याच्यामुळेच म्हणतात. जीवन खूप सुंदर आहे, त्याला अजून सुंदर बनवूया. आणि जीवन खूप क्षणभंगूर आहे. आज भेटलेला व्यक्ती उद्या भेटेलच नाही माहीत. त्याच्यामुळे छान जगा, मस्तीत जगा, शिस्तीत जगा, आनंदात राहा, आनंद वाटा, आनंद घ्या, आनंद द्या. ही एकच गोष्ट आपल्याकडे आहे आणि ही आपण निसर्गाकडून शिकली पाहिजे. निसर्ग कुठल्याही परिस्थितीत सदैव देतच असतो. कळलं? एक गाणं आठवलं मला हिंदी, 2-3 ओळी गुणगुणते. हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, चाव है कहीं कहीं है रूप जिंदगी, हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो, हंस ले गा ले ये दिन न मिलेंगे कल, थोड़ी खुशियाँ है थोड़े से गम, हंस ले गा ले ये दिन न मिलेंगे कल, थोड़ी खुशियाँ है थोड़े से गम. ओके, ऑल राईट. थोडंफार मागे पुढे शब्द झाले असते तर मॅनेज करून घ्याल, ठीक आहे. आणि ही ब्रह्मांडी शक्ती तुम्हा सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, समाधान, ऐश्वर, आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो. गॉड ब्लेस यू ऑल, गॉड ब्लेस यू ऑल, गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.